प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पहा. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांचा थेट संवाद. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थी विकास कक्ष समितीच्या पुढाकाराने कुलगुरूंशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी सुमारे 400 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, वसतिगृह तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजपालसिंह चिखलीकर यांच्या विशेष पुढाकाराने आणि कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासह वसतिगृहातील सुविधा, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि आर्थिक अडचणींबाबत विविध मागण्या मांडल्या. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठातील IIL कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप उपक्रमांची माहिती दिली. वन स्कूल वन स्टार्टअप उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थी संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत असल्याचे उन्होंने सांगितले. तसेच डिजिटल 101, कम्युनिकेशन स्किल्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या कौशल्याधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आविष्कार आणि अन्वेषण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही कुलगुरूंनी केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश कुलगुरूंनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या थेट विद्यापीठाच्या सर्वोच्च प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन, कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते. विद्यार्थी विकास कक्ष समिती, विविध संकुल संचालक, वसतिगृहपाल तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर मारुती गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. नॉलेजला पैसे आहेत. जर स्पेक्ट्रा बाहेर आला, तुम्हाला तो स्पेक्ट्रा जर वाचता आला आणि स्पेक्ट्रा इंटरप्रिट करता आला, तर एका स्पेक्ट्राचे तुम्ही लाखो नाही करोडो रुपये घेणार. तो पीक कसा आला, त्या पीकचं इंटरप्रिटेशन कसं झालं, केमिस्ट्री किंवा फिजिक्सच्या मुलांसाठी, मटेरियल सायन्ससाठी मी बोलतोय, हे त्याला त्याच्यामध्ये आहे. लाईफ सायन्समध्ये आहे. लाईफ सायन्समध्ये फॉर काइंड ऑफ गिव्ह इन्फॉर्मेशन ॲट द कोविड टाईम, दिस लॅबोरेटरी, आपली जी सेंट्रल लॅबोरेटरी आहे, 50,000 नाही 1.5 लाख सॅम्पल कोविडचे ॲनालिसिस केले. ज्यावेळी मी चार्ज घेतला त्यावेळी ते कोविड सेंटर बंद झालं होतं. तिथं 2 चांगले PCR आहेत. आपण ते चालू केले मित्रांनो. ते PCRवरती बाहेरचे सॅम्पल आपल्याला ॲनालिसिस करायला मिळतात. तुम्ही शिकून घ्या टेक्निक. मला विद्यार्थी कसा घडला पाहिजे तुम्हाला सांगू का, मी जर केमिस्ट्री झालं तर मला स्पेक्ट्रोस्कोपी आली पाहिजे. आज मॅनेजमेंटचा पोरगा माझा बाहेर जातो मार्केटमध्ये, त्याला मी सांगितलं एक प्रपोजल तयार कर की काय मध्ये वॉशरूममध्ये 8 days बिफोर सापाची कात सापडली. 8 days बिफोर. आणि असं आहे की आम्ही रोज कंप्लेंट केली, कंप्लेंट सॉल्व्ह नाही झाली. जर 4 days बिफोर पण सापाची कात सापडली तिथे. मग भीती वाटते असं जायची. हॅलो सर, मी स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. हॅलो सर, मी स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधून आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर पण एक वेळेस म्हणजे सांगितलं होतं की आम्हाला कॅटसाठी गाईडलाईन्स पाहिजे होते म्हणून. कॅट एक्झाम माझं नाव श्रद्धा हेरकर. मी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये रिसर्च करते. स्कूल ऑफ मीडिया स्टडीज स्टँडर्ड. स्कूल ऑफ मीडिया स्टडीजमध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये रिसर्च चालू आहे. सेपरेट रोल आहे. ठीक आहे. मला खूप बोलायचं सेपरेट रोल चालेल. माझं नाव मोठमोठ प्रणिता आहे सर. मी सोशल सायन्सची विद्यार्थिनी आहे. आमच्या 1 नंबर हॉस्टेलला वायफायची गरज आहे सर. आमचं नेटवर्कच चालत नाही आणि आमच्या हॉस्टेलमध्ये
होती कारण पाण्याची पण सुविधा नाही. नमस्कार सर, मी फाईन आर्ट विद्यार्थी विद्यार्थिनी आहे. तर आम्हाला वाद्य पाहिजे, वाद्य इन्स्ट्रुमेंट. आम्हाला सर हार्मोनियम आणि तबला ह्यांची सेपरेट नाही का विषय आहे. तर स्टुडंट जास्त असल्या कारणाने आम्हाला एक जण जर हार्मोनियम घेतली तर इतरांना प्रॅक्टिस करण्यासाठी काही नसतो आणि सेपरेट जर दोन म्हणजे BPAला आहेत तबले आणि हार्मोनियम तर हां यस सर 10. माझं नाव नितेश किशोर कदम. मी स्कूल ऑफ कम्प्युटेशनल सायन्स डिपार्टमेंटमध्ये. यहाँ तक कि मेस के अंदर भी वो घुस जाते हैं. ये मेजर प्रॉब्लम है. हाँ डॉग. I'm Mahdi Wali, honor student. I am a research scholar in Commerce Department. As you know, last time we have a problem for RRC and competition program. As you know, ते कॅम्पसमध्ये डिपार्टमेंट पासून इथपर्यंत द्यायला झेरॉक्सला वेळ लागतो सर. म्हणजे नाही का अडचण होते सर. काही तर जवळ गाड्या आहेत, काही जवळ गाड्या नाहीत, ते पाहण्यात सर त्यांची अडचण होते सर. तर माझं डिपार्टमेंट मीडिया डिपार्टमेंट आहे. म्हणजे झेरॉक्स पाहिजे सर. हां, झेरॉक्स सेंटर जवळ पाहिजे सर डिपार्टमेंटच्या जवळ. सर माझं नाव स्वंकर शिवशंकर आहे. मी B.Pharm थर्ड इयरमध्ये शिकतो सर. मला 2 वर्षापासून हॉस्टेल लागलं नाही त्याला. मग मला आता त्या सहयोग कॉलेज जवळून तिथून पायी चला तिथपर्यंत यावं लागते. मग त्यासाठी मला हॉस्टेल उपलब्ध करून द्या. हॉस्टेल मोठी गोष्ट त्या ठिकाणी मुलांना मेस नाही. मला वाईट वाटतं तर ती मुलं त्या संध्याकाळी तुमचे जे टिफिन येतात ते टिफिन जर पाहिले तर प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ते भाजी देतात. ते चांगलं नाही. आता ह्याही गोष्टी आपल्या आहेत. मी मुलींचं त्या निमित्ताने कौतुक करतो का स्वतः मेस चालवतात माझ्या मुली सगळ्या. मी मुद्दाम माझ्या मुली म्हणतो सगळ्या स्वतः मेस चालवतात. याच कारणाला मला 2500 रुपये देतात. तुम्ही 1500 रुपयामध्ये मेस चालवता. बरोबर. मी मुलांशी मला चर्चा केली की तुम्ही थोडंसं गॅस असेल. माझ्या 2 हॉस्टेलला मुलींच्या पण पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना पाणी या हॉस्टेलमधून त्या शेजारच्या हॉस्टेलमध्ये जावं लागतं. सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न म्हणजे तिथं आपण सोलरचे वॉटर बसवलेले, सोलरचे वॉटर हीटर पाण्याचे बसवलेले आहेत. पण थोडंसं मिसमॅनेज झालं. सोलर तिथे एवढे बसवलेले. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.